चिमूर वरोरा राज्य मार्गावर बसचा अपघात झालाय। त्यामध्ये कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला असून 19 प्रवासी जखमी तर 6 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। या सर्वांना चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तर घटनेची परिस्थिती बघता बस 10 फूट खोल असलेल्या खड्ड्यात पडली। यावेळी आजूबाजूला असलेल्या शेतातील शेतकऱ्यांनी धाव घेत बचाव कार्य केले। या अपघातादरम्यान 35 प्रवासी असल्याची माहिती समोर आली। तर पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन गोवर्धन यांनी। तुमसूर तालुक्यातील नवेगाव बुद्रुक येथे रोजगार हमी योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पांदण रस्त्याच्या कामात बोगस मस्टर तयार करून लाखो रुपयांचा अफार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गौरीशंकर माटे आणि ग्रामस्थांनी केलाय। प्रत्यक्षात मात्र काम न करता मुरुम टाकून दिखावा करण्यात आल्याचं ग्रामपंचायतीवर आरोप असून चौकशी न झाल्यास ग्रामपंचायतीसमोर उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। तर या विषयीची तक्रार जिल्हा अधिकाऱ्यासह संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हंसराज रामटोके। हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका रेल्वे डब्याला अचानक आग लागल्याची घटना समोर आली असून या घटनेच्या मागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। आगीमुळे या डब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले। या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। तर या आगीमागचं कारण शोधण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तपास सुरू आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू मगर यांनी। अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने 4 जुलैला सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील सर्व सरपंचांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं। या प्रसंगी शिराळा वाळवा तालुक्यातील महिला आणि पुरुष सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांनी। मी अखिल भारतीय सरपंच परिषदेची तालुका अध्यक्ष म्हणून बोलण्यात उभा राहिली इथं। आम्ही 91 तालुक्यातील शिराळा तालुक्यातील 91 गावचे सरपंच सकाळपासून इथं उपोषणासाठी बसलेलो आहोत। दैनंदिन जीवनातील कामकाजामध्ये आम्हाला ज्या अडचणी येतात किंवा गावातील लोकांना ज्या अडचणी येतात त्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी प्रशासनाचं आम्हाला सहकार्य मिळावं यासाठी सकाळपासून आम्ही बसलो। परंतु महसूल खात्याकडून इतर सगळ्या खात्याकडून आम्हाला ते सहकार्य मिळालं व काहीतरी मार्ग काढू असं आश्वासनही मिळालं। त्याचप्रमाणे शिराळा तालुक्यातील राजकीय नेते यांनी सुद्धा पाठिंबा दिला व भेट देऊन गेले। परंतु महसूल खात्याच्या प्रमुख तहसीलदार मॅडम यांनी इथं येऊन चौकशी करण्याचे सुद्धा कष्ट घेतले नाहीत किंवा हे सकाळपासून बसलेले 91 गावचे लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांचा सन्मान राखावा यासाठी 2 मिनिटं त्यांना दिवसभरात वेळ मिळाला नाही। तर आमच्या अखिल भारतीय सरपंच परिषद संघटनेतर्फे आम्ही तहसीलदार मॅडमचा निषेध करत आहोत व जिल्ह्यापर्यंत या बाबतीत चौकशी होण्यासाठी मदत मागणार आहोत। सरपंचांना अशी असेल तर सर्वसामान्य दुसरीने भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं 1 दिवसाच्या लाक्षणिक उपोषण विविध मागण्यांच्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर येणाऱ्या विविध मागण्यांच्यासाठी करण्यात आलं होतं। त्यासाठी विविध राजकीय पदाधिकारी यांनी भेटी दिल्या आणि आम्हाला पाठिंबा दर्शवला। तसेच कार्यक्षम अधिकारी गटविकास अधिकारी पोहोच आहेत त्यांचे संबंधित बांधकाम अधिकारी असतील त्यांनी आमच्या मागण्या समजून घेतल्यावर त्यावर तोडगा काढण्याचं त्यांनी आश्वासन दिलं। परंतु ज्यांना आम्ही निवेदन दिलं होतं त्या तहसीलदार मॅडम किंवा त्यांचे जे काही पदाधिकारी होते ते या ठिकाणी सरपंच गावातील 91 तालुक्यातील 91 ग्रामपंचायतच्या सरपंचांना त्यांनी कोणत्याही प्रकारचं सन्मान केला नाही, त्यांची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांचा कुठलाही अधिकारी तो उपस्थित राहू शकला नाही। जर सरपंच म्हणून जर अशी वागणूक भेटत असेल तर गावातील सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती होत असेल हे आपण प्रशासनाने जाणून घेऊया आणि या गोष्टीचा आम्ही सर्व अखिल भारतीय सरपंच परिषदेतून आम्ही जाहीर निषेध करतो। एवढंच मी बोलतो आणि माझा हा जाहीर निषेध काय असेल देंगलूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे
खुतमापूरकर तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील अल्लापूरकर यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विमा, रस्त्याचे मजबूतीकरण आणि इतर मागण्यांसाठी 4 ऑगस्टला हनेगाव ते करडखेड पर्यंत, 5 ऑगस्टला करडखेड ते देंगलूरपर्यंत पदयात्रा काढण्यात आली। तर हा पदयात्रा मोर्चा देंगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या पदयात्रेत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन आणि भूमिका मांडून सक्रिय पाठिंबा दिला। तसेच माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि शेतकरी, वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी। शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची मागणी घेत आपण हे पायी यात्रा काढलात आणि यात्रेमध्ये आपण सहभागी झालो होतो, काय भूमिका आहे तुमची? साहेब, महत्त्वाचा विषय असा आहे की सरकारना ही पूर्ण भूमिका माहिती असताना सरकार झोपेमध्ये आहे असं सोंग करते आणि या सरकारला जागा करण्यासाठी, सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्याच्या सन्मानात शिवसेना मैदानात या ब्रीदप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांना न्याय देणं, रस्त्याची जी मागणी आमची प्रमुख आहे। 40 वर्ष लोटली साहेब, आतापर्यंत कुठला प्रतिनिधी येऊन त्या रस्त्याची वाट लावत नाही। ते आमच्या प्रत्येकाचे नागरिकाची अवस्था काय कोणी गंभीर होत नाही। हा विषय आमच्या पोटतिडकीचा आहे, म्हणून समग्र जनता मैदानामध्ये उतरून या लोकप्रतिनिधींना, या मंत्र्यांना सर्वांना धारेवर धरून सरकारला न्याय विचारणं आम्ही सदाशिव मार्गाने आमचं कर्तव्य समजतोय। आणि येणाऱ्या काळामध्ये जर या विषयाला गंभीरतेने लक्ष नाही दिलं तर आमची भूमिका पुढची तालुका प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे निश्चित आम्ही ठरवू। दृष्टिकोनातून जे हिताची मागण्या आहेत त्या मागण्या आपण मिळाव्यात आणि त्या पूर्ण व्हाव्यात या दृष्टिकोनातून शासनाच्या दरबारी मागण्या पोहोचण्याकरता आपण अत्यंत महत्त्वाची पायी यात्रा काढली। काय याची भूमिका काय होती आणि कशा पद्धतीने याबद्दल काय सांगाल तुम्ही? मी गेल्या 1 ते 1.5 वर्ष झालं आम्ही शिवसेनेच्या वतीनं आम्ही काम केलं इथं। आमचं कसं आहे, रोड रस्ता रोक, ताला ठोक, बरेच काही आंदोलनं केल्या, त्या आंदोलनाला काही फरक पण लागले तसं। तर त्यामुळं म्हणलो या शासनाला कळायसाठी का करू मी, त्या विचारानं बघा गेलं तर मी म्हणलो शांततेत आंदोलन घेऊ। आंदोलन कोणचं? पाययात्रा। पाययात्रा घेऊन मी काय केलं, 40 किलोमीटर म्हणजे शिवसैनिक, माझे मायबाप शेतकरी बंधू, माझे गावकरी आणि भजन मंडळी या सर्व लोकांना घेऊन पाययात्रा 40 किलोमीटरपासून पाययात्रा मी चालू केलं। आता 40 किलोमीटरतून आज काल सकाळी 9 वाजता निघाल्या, आज मी इथं पोहोचल्या। आता शांततेत आम्ही आल्या, काही गोष्टी आमच्या हिशोबानं आम्ही इथं पोहोचल्या, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलो। अरे ह्या हिशोबानं ह्यांनी अगर आमचं हे निवेदन घेऊन अगर बघून टाकून दिले तर पुढचं पाऊल आम्हाला मोठं उचलावं लागेल। आर्णी शहरातील गाडवे लेआउट ते चिंतावार लेआउट पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली। त्यामुळे गेल्या 21 दिवसापासून साखळी उपोषणाला बसणाऱ्या नागरिकांनी, आर्णीतील प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि पत्रकार बांधवांनी पाठिंबा दिला होता। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हा प्रमुख राजू राऊत यांनी उपोषणकर्त्याची भेट घेऊन त्यांची समजूत काढली। उपोषणकर्त्यांनीही संजय राठोड यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवत उपोषण सोडले, तर राजू राऊत यांनी लेखी निवेदन देऊन येणाऱ्या 7 दिवसात रस्ता मोकळा न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। यावेळी समस्त साखळी उपोषणकर्ते, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी। जालना जिल्ह्यात 15,89,888 राशन लाभार्थी असून त्यापैकी 9,24,255 लाभार्थ्यांनी KYC पूर्ण केली, तर 3,36,097 लाभार्थ्यांनी अद्यापही KYC पूर्ण केलेली नसून त्यांनी तात्काळ KYC प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा पुढच्या महिन्यापासून राशन वितरण बंद होईल आणि त्याला स्वतः लाभार्थी जबाबदार असतील, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी केली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी। मी स्वतः सविता चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी जालना आहे आणि आपल्या जिल्ह्यामधले जसं पाहिलं तर एकूण 15,89,888 आपले लाभार्थी होते। त्यापैकी आपण 9,24,255 लोकांचे KYC कंप्लीट केले। आता आपले बाकी राहिले 3,36,097। यामध्ये कसं आहे की ह्या KYC न करणारे जे लाभार्थी राहिलेले आहेत, यामध्ये 0 ते 5 वयोगटातले लोक, नंतर वयोवृद्ध लोक ज्यांचं आधार त्याचे थंब येत नाहीत, मॅच होत नाही,
आणि आत्ताच मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की ज्या लोकांचं आधार कार्ड आणि राशन कार्ड यांच्या नावामध्ये जो मिसमॅच होतोय, फरक येतोय, त्यामुळे बरेचसे आपले हे रिजेक्ट होतात किंवा त्यांचे करणं बाकी आहे. तर आज मी तिला आपले 3,36,000 तसा 36,097 एवढे लाभार्थी आपले EKYC करणं बाकी आहे. आणि ह्या लाभार्थ्यांनी जर या महिन्यामध्ये आपल्याला शासनाने तशा सूचना पण दिलेल्या आहेत की या महिन्यामध्ये सर्वांनी तात्काळ EKYC पूर्ण करून घ्यावं. जे लाभार्थी EKYC पूर्ण करून घेणार नाहीत अशा लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यानंतर धान्य द्यायचं का नाही या संदर्भामध्ये एक स्पष्ट सूचना आम्हाला प्राप्त होईल. तरी मी सगळ्यांना एक विनंती करते आज मी तिला की बाबा रे, तुम्ही राहिलेले EKYC करून टाका आणि अन्यथा पुढच्या महिन्यानंतर धान्य बंद झालं तर याला फक्त तुम्ही आणि तुम्ही जबाबदार राहाल. सिद्धेश्वर महादेव मंदिर हे अरुणावती काठावर वसलेले पुरातन काळातील मंदिर आहे. या मंदिरातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेत भव्य शिवलिंग, भव्य महादेव मूर्तीने सर्वांचं लक्ष वेधले होतं. तर महादेवाच्या भूमिकेत एका शिवभक्ताने सहभाग घेतला होता. ही यात्रा पाहून शिवभक्तांचं मन आनंदी झालंय. तर या शोभायात्रेमध्ये सर्व आर्णीकर मोठ्या उत्साहात सहभागी झाले. तसेच पोलीस प्रशासनाकडून देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी. वाशिम जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका वाहन चालकाचे मागील 5 महिन्यापासून थकीत असलेलं वेतन मिळण्यासाठी त्रस्त असलेले 32 चालक हे 4 ऑगस्टपासून जिल्हा मुख्य अधिकारी कार्यालय येथे काम बंद आंदोलन करत आहेत. वेतन थकीत असल्यामुळे घर खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि दैनंदिन गरजा भागत नसून परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. तर प्रशासन हेतुपूर्वक आम्हा चालकांना त्रास देत असल्याचंही त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलंय. उच्च न्यायालयाने याविषयी निर्देश देऊन सुद्धा या कामगारांना हक्काचं वेतन मिळत नाहीये. या काम बंद आंदोलनादरम्यान एखाद्या तरुणाला तातडीने दवाखान्यात न्यावे लागत असल्यास अशा वेळी जर एखाद्या रुग्णाचा जीव गेला तर या सर्व प्रकाराला मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार असतील. तर यात आमचा नाही तर निदान रुग्णांच्या जीवाचा तरी विचार करावा, असं संघर्ष शासकीय कंत्राटी वाहन चालक संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटलंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी. थांबले पाहिजे आणि तुमचा जे पगार आहे तो किती वर्षापासून थकीत आहे? 5 महिन्यापासून. जवळपास 5 महिन्यापासून तुम्हाला पगार यांनी दिलेला नाही. मग मध्यंतरी तुम्ही काही मागणी केली नाही का केली शासनाकडे? PHO सरला भेटलो, PO सरला भेटलो, ते फक्त उडवाउडीचे उत्तर देतात. काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे की बा ते कंपनी आल्याला ठेका दिलेला आहे, तुम्ही आमचे लोक नाही, सगळे हे कंपनी देईल तुम्हाला, आमच्याकडून काही हेच नाही. हे उत्तर जे त्यांनी चुकीचं दिलेले. आपण सर्व वाहन चालक संघटना आपण या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसले आहात आणि आपली जी मागणी आहे ती अत्यंत रास्त आहे. तरी न्यूज मराठी वाहिनीच्या माध्यमातून आपला आवाज नक्की शासनापर्यंत पोहोचवू, प्रशासनापर्यंत पोहोचवू. आणि तुम्ही सर्वांचं तुम्ही काय सांगू शकाल तुमच्या या अन्यायाबद्दल? म्हणजे 5 महिन्याला पगार नाही, वारंवार पत्र देतो आम्ही शासनाला, पत्र पण दिलेले, त्याचं काही आउटपुट काही निघत नाही. आणि 5 महिने काय खायचं काय? तर तुम्ही असे किती जण आहात बरं? तुम्ही सर्व वाहन चालक किती जण? 32 पूर्ण 32 वाहन चालक जण आहेत. ते काही येण्याचे बाकी आहेत ते येतील आता येण्यातच आहे. 32 वाहन चालक आहेत पूर्ण. आणि शासनाने निर्णय दिलेला आहे कोर्टानं, समान काम समान वेतन द्या. आतापर्यंत जिल्हा परिषदेनं किंवा सी ऑफिसनं आम्हाला आतापर्यंत समान काम समान वेतन दिलेलं नाही. 24,000 काही रुपये तिकडून बिल काढतात आणि तुमच्या हातावर मात्र 11,300 रुपये देतात. कोर्टानं 34,500 दिलेलं आहे. पण आतापर्यंत आम्हाला CO किंवा यांनी कोणाला CO सरणी यांनी कोणाच आम्हाला याच्यात हे केलेलं नाही. रिसोड ते मेहकर बस सेवा काही दिवसापासून खंडित झाल्यामुळे मजुरी करणाऱ्या शेकडो लोकांना कामाच्या ठिकाणी येताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. यावेळी एका हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या मुस्ताक नावाच्या मजदुराने याविषयी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांच्याशी संवाद साधला असता तालुक्यातील ग्रामीण भागातून येण्यासाठी या मजुरांना किती त्रास सहन करावा लागतो याची माहिती मिळाली. त्यामुळे मेहकर ते रिसोड ही बस फेरी लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी मुस्ताक याने सर्व मजुरांच्या वतीने केली.
या गरीब मजुरांच्या मागणीचा विचार करून रिसोड आगार प्रमुख नक्कीच रिसोड ते मेहकर बस सेवा सुरू करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। काय काम कुठे करता? रिसोडला करता का? पण राहणं कुठे? वाक्यातलं राय नाही तुमचं आणि रोज वाक्यातून रिसोडला तुम्ही येणं जाणं करता। काम काय करता बरं तुम्ही? बर रोज मजुरी करता तुम्ही? बर रोज मजुरी करण्यासाठी तुम्हाला रोज रिसोडला यावं लागते, तर त्यासाठी रिसोड मेकर आणि रिसोड येणारी जी गाडी जी चालू होती ती बंद आहे। त्याच्यामुळे मग काय व्हायला, मग बंद आहे पायी यायचं। सांगा ना, बोल ना पुढे। म्हणजे आम्हाला येण्या जाण्यासाठी अडचण व्हायला लागली। येण्या जाण्यासाठी तुम्हाला गाडी बंद असल्यामुळं अडचणी या लागल्या, कामावर नीट येता येत नाही। ज्या ठिकाणी तुम्ही कामावर आहे तिथलचा मालक नेहमी बोलते असंच ना, किंवा तुम्हाला म्हणजे कामावर उशीर होते यासाठी, त्यामुळं तुम्हाला उशीर होते यासाठी कामाला, असंच ना। बरं, तर गाडी केव्हापासून बंद आहे बरं? महिना दीड महिना झाला गाडी बंद आहे। कशामुळे बंद आहे म्हणून काय माहिती? पण गाडी बंद आहे ती चालू करण्यात यावी, मेकर रिसोड गाडी सुरू करण्यात यावी असं तुमचं म्हणणं आहे। धन्यवाद मुस्ताक भाई, तुम्ही या ठिकाणी तुमची जी मागणी आहे, तुमचं जे म्हणणं आहे ते सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। हे बघा, हा रोज मजुरी करणारा, एका हॉटेलवर काम करणारा, वाकर येथून येणं जाणं करणारा मुस्ताक नावाचा मुलगा, याला रिसोडला येण्यासाठी गाडी बंद असल्यामुळे अडचणीला सामना करावा लागत आहे। तरी रिसोड आगाराचे आगार प्रमुख यांनी अशा कितीतरी शेकडो रोज मजूर करणारे लोक आहेत जे खेड्यावरून मेहकर रोडवरून रिसोडला कामाला येतात किंवा तिकडे मेहकरला कामाला जातात, त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। तरी रिसोडचे आगार प्रमुख यांनी रिसोड ते मेहकर ही एसटी बस लवकरात लवकर सुरू करावी। धन्यवाद। न्यूज मराठीसाठी ज्ञानेश प्रसाद, वाशिम। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रिसोड तालुक्यातील जय भोलेनाथ कावड मंडळांनी परळी वैजनाथ ते रिठद पायी पदयात्रा करून 180 किलोमीटरचा परतीचा प्रवास पूर्ण केलाय। 5 ऑगस्टला या शिवभक्तांनी कावड यात्रा रिठद नगरीत आल्यानंतर त्यांनी केलेल्या नगर प्रदक्षिणा बघून नागरिकांनी त्यांचं जंगी स्वागत केले आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला। यानंतर कावडधारी शिवभक्तांनी श्री क्षेत्र भगवान मुर्डेश्वराचं दर्शन घेतलं। तर गेल्या अनेक वर्षापासून जय भोले कावड मंडळीची ही परंपरा अत्यंत उत्साहाने सुरू आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। 4 ऑगस्टला दुपारच्या सुमारास रिसोड तालुक्यातील निजामपूर येथील ज्ञानेश्वर प्रकाश खांजोळे या युवकाचा हात शरीरापासून तुटून वेगळा झाल्याची घटना घडली। तर मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर खांजाडे हा 38 वर्षीय युवक भरगाव वेगाने दुचाकी चालवत असताना स्वतःच रिसोड ते हिंगोली जाणाऱ्या रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन धडकला। ज्ञानेश्वर हा दुचाकी इतक्या वेगाने चालवत होता की दुभाजकाला धडकल्या क्षणीच त्याचा हात तुटून शरीरापासून वेगळा झालाय। रिसोड येथे प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी वाशिम येथे रवाना केले होते, परंतु तिथेही इलाज शक्य न झाल्याने सध्या पुढील योग्य इलाज हा नागपूर येथे होत असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। मंठा तालुक्यातील लिंबे वडगाव येथे पाटोदा साठवण तलावामुळे दलित वस्ती त्रस्त झाली आहे। तर या दलित वस्तीचं पुनर्वसन बोगस लाभार्थी अनुदान घोटाळा प्रकरणी दोषींवर निलंबनाची कारवाई करून शासनाच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत। या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा अधिकारी मित्तल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले। या निवेदनावरील मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, ॲडव्होकेट अशोक खरात, विजय जाधव, आशामती भूतकर यांच्यासह शेकडो गावकऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्यात। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी। काल दुपारच्या सुमारास 3 संशयित पाकिटमार चोर शहरात फिरत असल्याची माहिती भोकरदन पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत यांना मिळाली।
त्यानुसार त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मिळालेले लोकेशन गाठले. पोलिसांची चाहूल लागताच त्या चोरांनी शहरातील म्हाडा रोडच्या दिशेने पळ काढला. पण पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत आणि त्यांच्या पथकांनी मोठ्या हुशारीने फिल्मी स्टाईलने त्यांचा पाठलाग करीत अत्यंत धाडसी पद्धतीने 3 संशयित पाकिटवार चोरांना पकडले. तर त्यांच्याकडून 2,13,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात भोकरदन पोलिसांना यश आले. ही कार्यवाही पोलीस कर्मचारी शिवाजी जाधव, विकास जाधव, योगेश गवळी, दीपक इंगळे यांच्या प्रमुख सहभागाने आणि प्रयत्नांनी यशस्वीरित्या पार पडली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी. जालना शहरातील भक्तेश्वर नगर येथे रात्री गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे करण किसन लांडगे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली. त्याच्याकडून 1 पिस्तूल, 2 मॅगझीन आणि 1 पिवळ्या धातूची पिस्तूल जप्त करण्यात आली असून या आरोपी विरुद्ध जालना पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हा पथकाचे प्रमुख पंकज जाधव यांनी दिली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी. काय कारवाई केली काय सांगा? काल दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की एक इसम त्याच्यासोबत 1 गावठी पिस्टल आणि 2 मॅगझिन आहे अशा गुप्त माहितीच्या आधारे एक पथक तयार करून पेट्रोलिंग करत असताना इसम नामे करण किसन लांडगे या ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 1 पिस्टल, 1 गावठी बनावटीचे पिस्टल आणि 2 मॅगझिन, 2 मॅगझिन आणि 1 पुंगळी, धातूची पुंगळी असं जप्त करण्यात आलं आहे. सदरील कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपानी सर, एसडीपीओ श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय उबाळे साहेब, एपीआय खामगळ साहेब, पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, विजय डिक्कर, इर्शाद पटेल, रमेश काळे, धीरज भोसले, योगेश साहने या टीमने केलेली आहे. दिव्यांगांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी तसेच दिव्यांगाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती करण्यात आली. या विभागाच्या सचिवपदी IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल नांदेड जिल्ह्यातील सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने पेढे भरून तसेच शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून फटाक्याची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. कालच राज्य शासनाच्या वतीने IAS अधिकारी जे कर्तव्यदक्ष असे अधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांची दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयाचे सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. एक कर्तव्यदक्ष सर्व समाजाला घेऊन चालणारे कर्मचारी असो, इतर सगळे समाज असो, या सर्वांना न्याय मिळवून देणारे असे कर्तव्यदक्ष IAS अधिकारी तुकाराम मुंडे साहेबांना दिव्यांग मंत्रालयातील दिव्यांग विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केल्याबद्दल आज सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य नांदेडच्या वतीने परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आज फटाक्यांची आतिषबाजी करून आम्ही दिव्यांगांनी एकमेकाला पेढे भरून आम्ही आज आनंदोत्सव साजरा केला. खरं म्हणजे आज खऱ्या अर्थी त्या दिव्यांग कल्याण विभागाला कोणी जर सचिवपद जर आला, आज महाराष्ट्रातल्या लाखो दिव्यांगांना जर न्याय मिळवून देण्यासाठी जर कोणी जर आले तर ते कर्तव्यदक्ष असे IAS अधिकारी तुकारामजी मुंडे साहेब आहेत. आम्हाला त्याचाच सार्थ अभिमान आहे. आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत की आज नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोगस दिव्यांगांचे सुळसुळाट सुरू आहे. बेरोजगार दिव्यांग असतील किंवा शिक्षक व इतर कर्मचारी असतील, यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन शासनाची फसवणूक केलेली आहे. त्यांनी चौकशी करून असे बोगस दिव्यांगावर गुन्हे दाखल करावे. तसेच काही दिव्यांगांच्या विशेष शाळा आहेत, या दिव्यांगांच्या विशेष शाळेमध्ये संस्था चालक आणि मुख्याध्यापक यांनी आपलेच नातलग जे त्या पदाला पात्र नसलेले असे सुदृढ लोक त्या शाळेमध्ये भरती करून घेतले आणि बालपणापासूनच दिव्यांग विद्यार्थ्यावर अन्याय केला. त्यांना कुठले शिक्षण पुरवले गेले नाही. असे संस्था चालक आणि मुख्याध्यापक ज्यांनी बोगस भरती करून घेतली त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.
औंढा नागनाथ तालुक्यातील मागील काही दिवसापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगामावर मोठा धोका निर्माण झाला असून अनेक गावांमध्ये पावसाअभावी शेतातील सोयाबीन पिके सुकण्यास सुरुवात झाली आहे. वेळेवर पाऊस न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकरी स्प्रिंकलरचा वापर करून पाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र विद्युत पुरवठा, डिझेल खर्च आणि वाढती महागाई यावर हा उपाय फार काळ शक्य होणार नाही अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू मगर यांनी. सध्या मुंबईत 3 लाखांहून अधिक निष्पाप कबुतरे जीवन मृत्यूच्या झुंजीत अडकली आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर दादर पश्चिमेकडील श्री शांतीनाथजी जैन मंदिरासमोर कबूतरखाना परिसरात सर्व हिंदू संत, महर्षी जैन संघ आणि प्राणीप्रेमींनी एकत्रित येत मोठी चळवळ उभी केली. या दिवशी सर्व मुलांच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या आणि व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवून या सामाजिक मोहिमेत सहभाग घेतला. कबुतरांच्या रक्षणासाठी आणि मानवतेच्या साधेला प्रतिसाद देण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह नागरिकांनी दादर पश्चिमेकडील कबूतरखाना परिसरात उपस्थिती लावली. ही उपस्थिती कबुतरांसाठी केवळ सहानुभूती नसून एक सजीवासाठी जगण्याचा हक्क मिळवून देण्याचा सामाजिक निर्धार होता. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.